मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. 21 ऑगस्ट 2025 नाशिकहून धुळे रस्त्यावर आपण चालत आहोत. आजचा ज्योतिषशास्त्राचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याला सुरुवात करूया. तब्येत बरोबर नाही आहे, आवाज कमजोर झाला आहे, घसा बसलेला आहे, परंतु आपल्याला मार्गदर्शन करणं हे माझं कर्तव्य आहे. कर्तव्य पार करण्यासाठी आणि स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं शेवटचं वचन ची पूर्तता करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे. स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा शेवटचा शब्द जो होता, पुष्कळच्या शेवटच्या शब्दाच्या वेळेला देवाची नावं घेतात, ज्याच्या ज्याच्या धर्माची नावं घेतात, परंतु आलोने साहेब देशदूतचे आणि इतर मंडळी होती, त्या साक्ष होती. माझ्या पत्नीने शेवटच सांगितलं की तुम्ही मार्गदर्शनाचं कार्य सुरू ठेवा आणि देशदूतचे लेख तुम्ही पूर्ण केले आहेत का, याविषयी तिची विचारणा होती. आणि मी होकारार्थी दिला. अर्धा घास तिने खाल्ला, अर्धा घास मी खाल्ला. गळ्याखाली गेलेला तिने पाहिला, माझ्याकडे डोळे केले, डोळे मिटले, हात नीट केले, पाय नीट केले आणि ती या जगातून निघून गेली. या सत्यतेला साक्षीदार आहे. मी पण सांगतो, तिच्या इच्छा जी होती ती वचनपूर्तते करण्यासाठीच मी हा व्हिडिओ करत आहे आणि जीवात जीव शेवटपर्यंत असेपर्यंत मी करणार आहे. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी ज्योतिषशास्त्राचा माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याला सुरुवात करूया. माझ्याकडे या जवळजवळ या महिन्यामध्ये वरिष्ठ लोक अधिक आले. सुज्ञ होते, माहितगार होते, अधिकारी वर्ग होता, संपन्नतेचा वर्ग होता, ईश्वर भक्ती त्यांच्यामध्ये होती, कुळाचार करणाऱ्या ह्या व्यक्ती होत्या, धार्मिक होत्या, सदाचारणी होत्या. त्यांच्या आयुष्यात निदान माझ्या निदानाप्रमाणे त्यांनी कुठेही भ्रष्टाचार केला नव्हता, अनिती केली नव्हती, अत्याचार केलेला नव्हता आणि हे सुखी कुटुंब होते. आता याच्यातलं काही जण महाराजांची पूजा करणारे लोक होते. आता महाराजांची पूजा करणारे लोक असताना त्यांना काही दुःख उत्पन्न झालेली होती. त्या मुलाचं लग्न होत नव्हतं, 32-35 वयाच्या टेकाला होता. मुलगी त्या खालोखाल 29ची जवळपास होती आणि 5 वर्ष झाले महाराजांची सेवा चालली होती. जिवंत महाराज नाही बरं, तसबिरीतले, फोटोतले महाराज. परंतु महाराज काही पाठीशी आले नाही, काही लग्न काही झालं नाही. याविषयी त्यांनी मला प्रश्न पडला की आम्ही एवढं करतो तर आमच्या मुलामुलींचं लग्न का झालं नाही. म्हटलं तुम्ही करतात, पण करत असताना ते शास्त्रशुद्ध करत नाही. तुम्ही तुमचे जे दैवत आहे ते सोडून दिलेले आहे. दैवताचे पूजन तुम्ही 5-7 वर्षात केले नाही. तुमचं माहूरगडचं स्थान होतं, त्या माहूरगडला तुम्ही 5-7 वर्ष एकदाही भेटीस गेले नाही आणि महाराजांच्या भेटीला दरवर्षी जात आहात. घरात महाराजांचा फोटो आहे, देवी देवतांच्या मूर्त्या नाही, त्या तुम्ही धरणामध्ये बुडवून टाकलेले आहे. मग देव तुमच्या पाठीशी कसा उभा राहील. महाराजांचं गणित तर तुम्हाला माहीतच आहे. 5 वर्षाचा तुमचा अनुभव आहे तरी तुम्ही ते सोडत नाही. मग तुमची बुद्धीची कीव करावी असं मला वाटते. आपण ज्या कुळामध्ये जन्म झाला, जे आपले कुळदैवत आहे ते प्रथम वंद्य आहे. मग ते देवी आणि देवता या 2 असतात. आणि याच्या अगोदर आपला जन्म ज्या कुळात झालेला आहे, ज्या मातापित्याच्या याच्यातून झालेला आहे, ते प्रथम वंद्य. गणपतींनी मातापित्यांना नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली आणि सर्व जगामध्ये प्रथम पूजनाचा मान मिळवला. अष्टविनायकला जाणारे, गणपतीला जाणारे किती लोक असे आहे की प्रथम घरी आईवडिलांचा नमस्कार करून तुम्ही मंदिरात जातात.
कोणते तुम्ही व्रत वगैरे करत असताना आईवडिलांच्या नमस्कार करून पुढे जातात? नाही ना. मग कसं तुम्हाला प्रसन्न होईल? गणपती तुम्हाला कसं प्रसन्न नाही? आद्य देवता जर तुम्हाला प्रसन्न नाही झाली तर पुढच्या देवता 32 कोटी देवता कशा प्रसन्न होतील? मुळीच होणार नाही. पहिले तुम्ही तुमच्या आईवडिलांचे नमस्कार सेवा चाकरी करा आणि त्याच्यानंतर कुळदेवी देवतांचा कुळाचार करा नियमितपणे आणि नंतर मग पहा तुम्हाला याचा लाभ मिळतो की नाही. त्याप्रमाणे त्यांनी केलं. आनंदाची गोष्ट, समाधानाची गोष्ट. मी हे यश मिळवून दिलेलं नाही, मी फक्त मार्गदर्शन मिळवलं. चुकीचा त्यांचा रस्ता होता, त्यांना योग्य रस्ता दाखवण्याचं काम मी केलं आणि मला सांगायचा आनंद वाटतो त्या दोघांचेही लग्न झालेले आहे आणि दोघांनाही अपत्य प्राप्त झालेले आहे. त्याच्यानंतर एका व्यक्तीचा मला प्रश्न होता की आईवडिलांशी वाद होता त्यांचा. आईवडिलांशी वाद होत होता आणि म्हणून ते विभक्त राहत होते. आता ते विभक्त राहत असताना आईवडील एका गल्लीमध्ये आणि दुसऱ्या गल्लीमध्ये मुलं आणि ती सून आणि तो नातू राहत होता. आता पहा, आईवडिलांशी वाद आणि ते दुसरं गल्लीतलं घरही आईवडिलांचंच, त्याच घरात राहतो आहे. नोकरी सुटली तर तो आईवडिलांच्या घरी आला, वाद करतो. पैशाचे वाद नाही करत. पैसे परत का करत नाही? त्यांच्या घरात का राहतो? त्यांची सेवा जर करायची असेल, तुम्ही नोकरी मग करतात याचा अर्थ लोकांची सेवा करून तुम्हाला पैसे मिळतात ना. आणि पैसे किती देतात लोक? रोजंदारी किंवा महिनावारी पॅकेज देतात. पण तुमच्या मूर्तीमध्ये प्राण कोणी टाकला आहे? तुम्हाला जगवलं किती आहे? लहानाचं मोठं कोणी केलं आहे? शिक्षण कोणी केलं आहे? जगामध्ये उभे राहण्याला नोकरी तुम्हाला कोणाच्या भरोशावर मिळाली? शिक्षण केलं म्हणून नोकरी मिळाली ना. आणि आईवडिलांच्या घरात राहून आईवडिलांशी द्रोह करणं कदापि उचित होणार नाही. या माणसाला ॲक्सिडेंट झाला आणि तो अपंग होऊन आज आहे. आता पत्नी शिक्षित नाही आहे म्हणून शिवणकाम करून करते, जपते आणि असं करते. ही घटना धुळ्याची आहे. धुळ्याला मी नेहमी जातो आणि भेटही असतो. अशा प्रकारचे आहे. याच्यात कर्म आहे. आता देवादेकांनाही भोगावं लागलं आहे. का भोगावं लागलं? देवाने स्वतःच्या कुंडल्या बदलवल्या का नाही? देवाने उपासना आराधना केल्या तरी 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. श्रीरामाला अपमृत्यू आला, आत्महत्या करावी लागली. श्रीकृष्णाला बाण लागला, त्याचा मृत्यू आला. मग नैसर्गिक मृत्यू या देवादिकांना का आला नाही? कारण काय? कुंडलीमध्ये जे आहे, ग्रहयोगाचं जे आहे, पूर्वाश्रमीचं जे आहे, त्याचं फल तुम्हाला मिळते. देवाच्या वर अधिष्ठान जर कोणाचं असेल तर ते ग्रहांचंच आहे. पृथ्वी हा ग्रह मानलेला आहे आणि या पृथ्वीवर 33 कोटी देवी देवतांचा निवास आहे, मंदिर आहे. आकाश, पाताळ, पृथ्वी असं म्हटलं जाते. हे सगळं ग्रहगोलाच्या ह्याच्यात आहे. स्वर्ग म्हटला तरी तो ग्रहगोलाच्या ताब्यात आहे. आणि मग ग्रहगोलाच्याच वस्तीमध्ये ग्रहगोल आहे म्हणून तिथे आपल्याला परमेश्वर 33 कोटी देवता राहू शकत आहे. पृथ्वीवरची मंदिरं आपण पाहिली तर पृथ्वी हे ग्रहगोल आहे. ग्रहगोलावर पृथ्वी देवी देवतांची मंदिर आहे. म्हणून तुम्ही या ठिकाणी पृथ्वी देवतेचं पूजन कोणी केलं आहे काय मला सांगा? पृथ्वी आई आहे, पृथ्वी माता आहे आणि ह्या पृथ्वी देवतेचं कोणी आजपर्यंत पूजन केलं आहे का? नाही ना. मग भोग भोगावे लागते ना. ज्या पृथ्वीवर आपण संपूर्ण आयुष्य घालवतो, पृथ्वीतून आलो आणि पृथ्वीत जाणार, मातीतून आलो आणि मातीत मिळणार आणि त्या पृथ्वीविषयी काही करत नाही संपूर्ण आयुष्यात. सर्व काही करतात, नाटक करतात, तमाशे करतात, खाणंपिणं करतात, वारी करतात, आईबापाला शिव्या देतात, मुलामुलांचं पालन करत नाही, पत्नीच्या इच्छा पूर्ण करत नाही. पत्नी पुष्कळशा. आता तुम्ही पहा, मला एकाने प्रश्न विचारला होता की या तीर्थयात्रेमध्ये हे जे मृत्यूची संख्या आहे आता आपण बघितलं प्रयागराजला कुंभमेळा होता, त्याच्यामध्ये काही हजारो लोक मिळले असं सांगतात, परंतु खरा आकडा हा सरकारला माहीत आहे.
मग यांच्या सगळ्यांच्या कुंडल्या सारख्या होत्या का, हा माझ्यापुढे आज ज्योतिष अधिवेशनात प्रश्न विचारला होता मला. इतरांना विचारला नाही, मलाच विचारला. पहा कसं आहे, माझी परीक्षा नेहमी घेतली जाते. त्यांना मी सांगितलं होतं, अहो हे असे जे आहे तीर्थयात्रेत जाता येतात, गाडी घोडीत जातात, गाडीला अपघात होतो, गाडीत मृत्यू होतात, काही यात्रेकरू धार्मिक भाविक मरतात, मृत्यू येतात, आजारी पडतात. हे काय होतं? मग देवाधर्माला जाताना या गोष्टी घडायला नको. बरोबर आहे, माझंही म्हणणं तेच आहे. तीर्थयात्रा जाताना दुःख किंचितही नको. तुम्ही देवाला भेटून येताना अपघात होतो म्हणजे काय? मग कोणी केला? आता याच्यातलं आमच्याकडल्या नातेवाईकांपैकी एक सुनबाई आहे, तिने म्हटलं आमचा अपघात झाला आणि मी त्याच्यातून वाचली. तर या महाराजामुळे मी वाचली. अरे त्या महाराजाने अपघात का घडवला? मग अपघात घडवायचा आणि हात द्यायचं, नदीमध्ये ढकलायचा आणि हात द्यायचा, याला अर्थ नाही. तुमच्या महाराजामध्ये शक्ती असते ना तर त्याने अपघात घडवलाच नसता. वरतून मारायचं आणि पुन्हाच वरतून चोपडायचं, फुंकायचं, जखम करायची आणि मलमपट्टी न लावता फुंकर मारायची, याला दैवत्व कधी म्हणत नाही. दैवत्व जे पाहायला गेलं की असले तर या जगामध्ये आई वडिलाशिवाय दैवत्व कुठेच नाही. आता एका बघा, आपण 16 श्रमांचं व्रत करतात, मग उद्यापन करतात. नवीन तरुण सुनबाई आली की 5 मंगळागौर करते, मग उद्यापन करते. आता हे सुरुवात करत असताना तुम्ही येणाऱ्या पुजाऱ्याचं नमस्कार करता आणि मग देवी देवतांचा आरंभ करता किंवा मागवून करतात, जाता जाता दक्षिणा हातात ठेवताना. पण सासू सासऱ्याचा नमस्कार करतात का? वाडवडिलांचा नमस्कार करतात का? लहान भाऊ मोठ्या भावाचा नमस्कार करतो का? मोठ्या बहिणीचा नमस्कार करतो का? भावा बहिणीला बोलवतो का? बहिणीला कार्यक्रमाला बोलवतो काय? बहीण काय घेते तुमच्यापासून? काही घेत नाही. एक साडी चोळी कधी वर्षभरातून आली तर ती पण काय देते? बायकोला 5,000ची, बहिणीला 500 रुपयाची. बरोबरीचं स्थान देतात बहिणीला. तुमचं बहीण ज्या राखी पौर्णिमेच्या निमित्तानं, भाऊबीजेच्या निमित्तानं तुमचं आयुष्य वाढवते असं शास्त्र सांगते, आणि त्या आयुष्याची किंमत तुम्ही 5 रुपये, 2 रुपये, 500 रुपये आजही करतात. संकोच वाटायला पाहिजे, काहीतरी मनाला वाटायला पाहिजे. तुम्ही जेवढं तुमच्या बायकोला करतात, पत्नीला करतात, तेवढं तुम्ही बहिणीला वागवताना करतात का? बहिणीला माहेरी येताना पूर्णपणे मुक्त संचार करायला मिळतो का? तिजोरीला हात लावू देतात का? पैसे ती मनाप्रमाणे काढू शकते का? ते स्वतःच्या मनाप्रमाणे साडी चोळी घेऊ शकते का? तुम्ही स्वतः दाम्पत्य जीवनामध्ये तीर्थयात्रेला जाता, येतात, फिरतात, शिमला, कुलू, मनालीला जातात, काश्मीरला जातात, बहिणीला घेऊन जातात का? जावायला घेऊन जातात का? नातवाला घेऊन जातात का? भाच्याला घेऊन जातात का? नाही ना, हे होणार नाही. हे मी सांगतो आहे, पण कोणाच्या डोक्यात किती बरं पडेल आणि करतील ही पण मला शंका आहे. कारण हे कर्म, आपण जे करतो ते कर्मानुसार मग फळ मिळते. तुम्ही जसं घडवाल तसं तुम्हाला प्राप्त होईल. स्त्री जसा स्वयंपाक करेल, मन लावून करेल तर रुचकर होईल आणि आयुष्याला पोषक होईल. आणि नाही केलं, हॉटेलचं जेवण असते, हॉटेलच्या जेवणामध्ये आणि घरच्या भोजनामध्ये फार फरक आहे. घरचं जे असते ते जेवण नसते, भोजन असते. भोजनामध्ये स्वाद असतो आणि तुम्ही हॉटेलमध्ये असते ते रुची असते. रुची आणि स्वादामध्ये फार मोठा फरक आहे, हे लक्षात घ्या. असं असताना आपण जर पाहायला गेले तर द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं. द्रौपदीचं वस्त्रहरण चालू असताना 5 पांडव होते. तिला कोण धावून आलं? कोणीही धावून आलं नाही, कोणीही रोखलं नाही. त्यानंतर दशरथाचा मृत्यू झाला. हा देवाचा बाप होता, देवाचे वडील होते आणि देवाला राम हजर नव्हते. पहा किती दुर्दैव आहे या घटनेचं. दुर्दैव पहा कसं आहे. रामाला मुलाविना प्राण सोडावे लागले आणि रामाला तिथे हजर राहता आलं नाही. म्हणून रामाने रामेश्वराला शिवलिंग स्थापन केलेलं आहे आणि तिथे प्रथम दशरथांचं श्राद्ध केलेलं आहे. श्राद्ध करणं हे फार महत्त्वाचं आहे. पुष्कळ लोक आई वडिलांचं श्राद्ध करत नाहीत. 2-3 दिवस पाळतात, नंतर मग नोकरी यावाला लावतात.
आईचं श्राद्ध हे किती लोक गयाला जाऊन करतात श्राद्ध, वडिलांचं श्राद्ध पितृगयाला जाऊन किती लोक करतात, हे मोजून पहा, घरात डोकावून पहा. मग भोग आला तर मग कसा करतात? आई वडिलांनी दिलं, आई वडिलांच्या हिस्सेचा किती खर्च होणार आहे गयाला जाताना, मातृगयाला जाताना, पितृगयाला जाताना. काही खर्च होत नाही. असं असताना आपण करू नये. माझी पत्नी स्वर्गवासी झाली, सौभाग्यवती गेली आणि मी तिचं कार्य मातृगयाला जाऊन केलेलं आहे. 16 दिवसाचं पूर्ण मार्तिक कार्य मी केलं, क्रिया कर्मांतर केलं. दर महिन्याचं 16 महिन्याला श्राद्ध केलं. दर 16 महिन्यामध्ये विविध नदी प्रवाहात आज मी तर्पण विधी केले आणि अजूनही करत असतो आणि याच्यापुढे मी करणार आहे. असं आहे, एक स्वर्गारोहण विधी असतो, तो मला करून घ्यायचा आहे, तो मी लवकरच संपन्न करून घेणार आहे. असं असताना सीताहरण झालं. रामाबरोबर सीता होती अरण्यात 14 वर्ष, परंतु सीताहरणाच्या वेळेला राम हजर होते का? नाही. किती दुःखमय घटना आहे. सीतेचं हरण केलं, रावणाने सीतेला उचलून दिलं आणि एवढा देव माणूस असल्यावर रामाला कळलं नाही की सीताहरण केव्हा होते, काय होते, कसं होते. त्यालाही रामाला कळलं नाही. लक्ष्मण बेशुद्ध झाला, मूर्छा आली. हनुमानाने कोणत्या पर्वतावरून आणली आणि लक्ष्मण बेशुद्ध होणार हे रामालाही कळलं नाही. हा दैव दुर्विलास आहे कर्म कहाणीचा याच्यामध्ये. असं असतं. रावण हा सगळ्यात शिवाचा उपासक नंबर 1 होता. तेव्हा शिव शंकरशी त्यांच्यासोबत राहत होते, त्यांच्या लंकेमध्ये येणार होते. परंतु गणपतीच्या क्रियेमुळे ते शंकरजी लंकेला राहू शकले नाही, सिलोनला घेऊ शकले नाही, लंकात जाऊ शकले नाही. आता रावणाचा मृत्यू झाला त्यावेळेला घरचे कोणीही नव्हते. रावणाचा मृत्यू झाला ते एकटे रावणा एक होता. मृत्यू समय कोणी नसणं म्हणजे किती दुर्दैवी असणं आहे. त्याचप्रमाणे कृष्णाचा मृत्यू झाला. कृष्णाच्या मृत्यूच्या वेळेलाही कोणीही नव्हतं. पहा, देव होते, शेवटचा अवतार कृष्णाचा, परंतु मृत्यू समय कोणीही नव्हतं. रामाला आत्महत्या करावी लागली, शरयू नदीत उडी मारावी लागली, त्यावेळेला त्यांच्याजवळ कोणीही नव्हतं. आता देवादिकांच्या वर शेवटचा काळ सुद्धा असा झालेला आहे. मग आपण किती चिंतन केलं पाहिजे, किती सचोचीने वागलं पाहिजे. देवादिकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात भोग भोगायला लागले तर आपल्याला किती भोगावे लागतील. अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला. अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला असताना त्यांना कोणीही सहाय्य केलं नाही. पहा, संकटाच्या वेळेला कोणीही सहाय्य करत नाही. असं असताना भीष्म काटेरी शय्यावर होते. किती दिवस होते, पण तो शय्याचं दुःख ते स्वतः भोगत होते भीष्माचार्य. परंतु त्यांच्या या वेदनेमध्ये कोण सामील झालं? कोणीही सामील नाही झालं. दुःखाच्या वेळेला कोणीही सामील होत नाही. ज्या आईवडिलांनी 30-35 वर्ष मुलांसाठी घालवले असतात ते 30 सेकंदसुद्धा घालवत नाही. तुम्ही पाहून घ्या. मी तुम्हाला संशोधनात्मक एक उदाहरण देतो. तुम्ही कुठल्याही बाजारपट्टीत जा, हिंदुस्थानच्या सराफ बाजारपट्टीत जा, कापड बाजारपट्टीत जा, जुने दुकाने पहा. त्या जुने दुकाने आईचं आहे, आजोबाचं आहे, वडिलांचं आहे. स्वतःच्या कमाईचे दुकान असणारे व्यक्ती फार थोडे आहेत. आजकाल तुम्ही नोकरीवर जे लावलेले आहेत, जे रिटायरमेंट होतील किंवा आता नोकरीवर लावले, त्याला नोकरी कोणी लावलेली आहे हे बघा. नोकरीसाठी पैसा कोणी भरलेला आहे हे बघा. शेत जमीन कोणी विकलं आहे, घरदार कोणी विकलं आहे हे बघा. संशोधनाच्या विषयातूनही बघितलं तरी चालेल, मला त्याचं काही नाही. कारण शेवटी आई वडील समर्पण करतात. आता करोनामध्ये कैकांचा मृत्यू आला, कैक मंत्री, आमदार, खासदार गेले, तर त्यांची पत्नीसुद्धा मृत्यूसमयी नव्हती. का? आता मंत्री संत्र्यांची इस्टेट केवढी असतील? 3-4 आकड्याच्या वर आहे आणि पत्नी हजर राहू शकत नाही. सौभाग्यवती म्हणून मिरवायचं आणि मग शेवटी असं विधवा योग मग नशिबी येतो. कारण याला एक प्रेम नाही म्हणत. त्याला पतीच्याच घरामध्ये राहायचं, पतीचीच पेन्शन खायची,
आणि पतीचं असताना तिच्याविषयी दुःख करायचं नाही. आणि मग कसे तरी 3 दिवस 16 दिवस बाजूला करायचे आणि 3 दिवस 16 दिवस बाजूला झाले की पुन्हाचे आपले नवीन कपडे घालणे, नवीन समारंभ करणे, वाढदिवस साजरा करणे, लग्न मोंजी समारंभात जाणे, नाचगाणे करणे, सगळं चालू असतं. माणसंही असेच आहे. पत्नी गेल्यावर काही कोणाचं दुःख नाही. पत्नीचं दुःख पतीला व्हायला पाहिजे, पतीचं दुःख पत्नीला व्हायला पाहिजे. कारण हे जोडी जी आहे याच्याशिवाय खरं नातं कुठलंही नाही. मुलं आहे, सुना आहे, नातू आहे, हे नातं हे दूरवर चढून जाते. जोपर्यंत मुलाला नोकरी लागत नाही, त्याचे दोनाचे हात 4 झाले की बघ झालं. मग चले जाव चळवळ सुरू होते. चले जाव चळवळ कोणाची? आपण इंग्रजांविषयी चले जाव चळवळ महात्मा गांधींनी केली, परंतु ही चले जाव चळवळ आईवडिलाविषयी असते. अशा या विषयी असतात. तुम्ही आता वृद्धाश्रमात पहा तर कोणाची मुलं आहेत? श्रीमंताची मुलं आहेत. मुलांनीच आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकलं. ही शोकांतिक आहे. खरं तर हा हिंदू धर्मावर कलंक आहे. वृद्धाश्रम कायद्याने बंद केले पाहिजे. मुलांची जी संपत्ती आहे, मुलांचा जो पगार आहे, तो पगार आईवडिलांच्या नावावर व्हायला हवा. संपत्ती मुलांनी कितीही काही गाडीसुद्धा खरेदी केली, घर खरेदी केलं, संपत्ती खरेदी केलं, तर ते मुलांच्या नावावर न राहता ती आईवडिलांच्या नावावर व्हायला हवी. जसं आता सरकार कायदा काढते आहे की कोणी पतीने जमीन घेतली, घर घेतलं, वास्तू घेतली, तर ते पत्नीच्या नावावर व्हायला हवे. पण मी म्हणतो पत्नीच्या नावावर नाही. किती सुना सासऱ्यांची सेवा करतात हो? कोणी करत नाही. फार नगण्य लोक आहेत. ते आईवडिलांच्याच नावावर करायला हवं. मोदी सरकारने याविषयी लक्ष घालायला पाहिजे. ते पण वृद्ध आहे, 75 पार झालेली आहे. वृद्ध कसे असतात त्यांना पण जीवनाचा अनुभव आहे. त्यांनी असे कायदे ज्येष्ठ नागरिकाविषयीचे तयार करायला हवे. आता आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जर हे बघितलं तर आपल्याला या कुंडलीच्या भावनामध्ये तर आपल्याला 4 मुलं असतात, 2 मुलं असतात, 3 मुलं असतात, जावई पण असतो आपल्याला. तर या अशामध्ये आपल्याला कोणता मुलगा वागवेल, कोणाकडे आपण राहावं, कोणाला संपत्ती करावं, कोणाला नोकरी लावावं, कोणाला घरी ठेवावं, हे सगळं ज्योतिषशास्त्र बघून कुंडली काढून आपण निर्णय घ्यायला पाहिजे. आजकाल आपल्याला आपल्या बाळ्याबरोबर आहे, त्याला तो स्वार्थ साधापुरता तो आईवडिलांचा काका आई जेवली काय, आईचा वाढदिवस साजरा करेल, एखादा जवळपासचं तीर्थाटन करून येईल, गाडीमध्ये बसेल आणि जेव्हा संपत्ती नावावर झाली तर मग कुत्र्या मांजराला गाडीत जागा मिळेल आणि आईवडिलांना जागा मिळणार. अशी तर आहे बघा. ही सत्यता आहे. हे भीषण वास्तव सत्यता भारत सुसंस्कृत देशामध्ये घडत आहे. सुसंस्कृत आपला हिंदू धर्म त्याच्यात घडत आहे. याच्यासाठी ज्योतिषशास्त्रातून तुम्हाला अचूक मार्गदर्शन होते. कोणता मुलगा आपल्याला वागवत तर नाही, कारण वागवण्याची ताकद कुठल्याही मुलात नाही. कुठलाही तो कितीही असो, श्रीमंत असो, अडाणी असो, अंबानी असो, धीरूभाई असो, कोणी असो, त्यांना वडिलांना वागवण्याची ताकद नाही. माझ्या मुलांना तुम्ही विचारा का हो, तुम्ही त्यांना जर विचारलं वडील कोणात राहतात, हा एक प्रश्न करून विचारा त्यांना, वडील कोणात राहतात. माझी मुलं सांगतील आम्ही वडिलात राहतो, वडील आमच्यात नाही राहत. हे सुसंस्कृतपणाचं उत्तर आहे, हे शिकवण आहे. आणि जो असं म्हणेल तोच खरा सुपुत्र असतो, नाही तर मुळीच नसतो. तर आपल्याला जन्मकुंडलीच्या माध्यमातून हे कळते. आणि याच्यामध्ये काही कुयोगाचे कुपुत्र असे पण असतात. जसे सुपुत्र असतात तसे कुपुत्र पण असतात. आईवडिलांना न विचारता कार्य करणारे पण असतात, मुली पण तशाच असतात. आता याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर लहानपणी जर आपण पाहिलं तर आपल्याला याच्यामध्ये कळून येते की कोण काय आहे, कसं आहे, मुलगा कसा आहे, मुलगी कशी आहे, कितपत आहे, सुसंस्कृतपणा आहे. तर शाळेतून सुद्धा धार्मिक शिक्षण देण्याची सोय सरकारने करायला पाहिजे. खाजगी शाळा बंद करायला पाहिजे, खाजगी दवाखाने बंद करायला पाहिजे, सगळ्याचं सरकारीकरण व्हायला पाहिजे. आज सरकार विमानतळ विकते आहे, रेल्वे विकते आहे, सर्व विक्रीचं आहे. मागच्या सरकारने कमवलेलं आज ते विक्री करून राहिलेलं आहे. बापाची इस्टेट मुलं विकतात त्याचप्रमाणे आहे. तर आता सरकारीकरण व्हायला जरूरच आहे. कारण आता स्वार्थ इच्छापोटी किंवा अधिक याच्यापोटी तुम्ही दवाखान्यामध्ये जेवढा मोठा दवाखाना तेवढी मृत्यूची संख्या जास्त आपल्याला दिसून येत आहे. तर आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपण जर बघायला गेलो तर याच्यातून आपल्याला उद्भूत होतो
असं आजच्या कार्याचं समापन इथेच करूया आणि आजच्या कार्याला विराम देण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.